किंवा किचकट क्लिष्ट भाषा अशी न वापरता ती सोपी साधी भाषा वापरता आली पाहिजे कशामध्ये जाहिरात लेखन करत असताना. आता जाहिरात लेखन करत असताना परिणामकारक आणि लोकांना ती प्रभावी वाटावी किंवा लोकांच्या भावना जोपासल्या जाव्या अशा प्रकारे जाहिरात आपल्याला करावी लागेल. आता बघा जाहिरात लेखन करत असताना काही माध्यमांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. कोणकोणती माध्यम आहे बरं यामध्ये? जाहिरात लेखन करत असताना लिहा जाहिरात कोणत्या माध्यमातून आपण जाहिरात करतो? जाहिरात लेखनाची किंवा जाहिरातीची माध्यमे असं म्हणता येईल आपल्याला. बघा सर्वात प्रथम इंटरनेट, नंतर टेलिव्हिजन, वर्तमानपत्र, मासिके, या अजून काय सांगता येईल बरं? आकाशवाणी, अजून चौकात लावले जाणारे मोठमोठाले बोर्ड असतात, पाहिले का? चौकात लावले गेलेले मोठमोठाले बोर्ड असतात, त्या बोर्डवर सुद्धा जाहिरात केली जाते. कधी साबणची, कधी पावडरची, कधी सांगा फटाक्यांची, कपड्यांची, अजून वीट साबणची, अजून गाड्यांची, अजून पेन, वही पेनची, अजून पुढे मोबाईलची, अजून ऑफर, दुकानातील वेगवेगळ्या ऑफर म्हणजे काय त्याला म्हणतात सूट, दुकानामध्ये दिली जाणारी जी सूट आहे त्याबद्दल. दुकानाची विशेष म्हणजे काय म्हणतात आपल्याला? दुकानाची, एखादं नवीन दुकान टाकलं, शोरूम टाकलं, त्या शोरूमची त्या दुकानाची जाहिरात या मोठ्या फलकांच्या माध्यमातून केली जाते. आता हे झाली माध्यम कशाची? जाहिरात लेखनाची किंवा जाहिरातीची माध्यमे असं म्हणता येईल आपल्याला. बघा यामध्ये आपल्याला जर जाहिरात करायची झाली तर खूप वेळेला काय दिलं जातं? काही मुद्दे दिले जातात. जसं की आता मी या ठिकाणी जाहिरात दाखवते. बघा जाहिरात लेखन करतो आपण, काही वेळा कसा प्रश्न विचारला जातो? प्रश्न परीक्षेला प्रश्न 5व्या मध्ये विचारला जातो. पुढील शब्दांच्या आधारे आकर्षक म्हणायचं बरं का? आकर्षक म्हणजे सुंदर अशी जाहिरात. आकर्षक म्हणजे समोरच्याला चांगली वाटावी ती जाहिरात, म्हणजे समोरच्याला लगेच तिच्या डोळ्याला म्हणजे कुठे आपलं आपण पाहतोय जी वस्तू पाहतोय ती खरंच आपल्याला आवश्यक आहे आणि सुंदर दिसते, चांगली दिसते अशी आकर्षक जाहिरात त्या ठिकाणी केली जाते. आकर्षक जाहिरात आता याला तुम्हाला 5 मार्क आवश्यक आहे. किती? 5 मार्क. त्यासाठी तुम्हाला ही जाहिरात कशी तयार करावी लागेल? आकर्षकच करावी लागेल ना. आता मुद्दे दिले, शब्द बघा कोणकोणते? कधी मुद्दे सुद्धा दिले जातात. कधी एखादी जाहिरात दिली जाते, त्या जाहिरातीचे पुनर्लेखन करा. असं पुनर्लेखन म्हणजे ती जाहिरात परत लिहिली. शब्द लिहा, छत्री आणि रेनकोट. आता बघा किती सोपी आहे का नाही? जमेल तुम्हाला? अशा प्रकारे चौकोन आखून घ्यायचा परीक्षेमध्ये बघा. नवीन पानावर सुरुवात करा, कारण हा जो प्रश्न आहे तो पूर्ण चौकोन एकाच पानावर बसेल अशी जागा. बघा या ठिकाणी तुम्हाला एखाद्या वस्तूची जाहिरात करायची. आता कसं करता येईल तुम्हाला? इथे सांगावर छत्री आणि रेनकोट 2च शब्द दिले जातात. या 2 शब्दांच्या आधारावर आपण जाहिरात लेखन करणार आहे. कशी कराल? सर्वप्रथम इथे काय दिले? छत्री आणि रेनकोट. मग आपल्याला आकर्षक वाटावी ही जाहिरात, आकर्षक वाटावी म्हणून आपण चित्राची सहाय्य केली. काय घेऊ? चित्रांच्या माध्यमातून ही कृतीतून आपल्याला समोरच्या व्यक्तीला ती चांगली आकर्षक वाटावी यासाठी आपण कृतीतून म्हणजे एखाद्या चित्रातून दाखवून देऊया. त्याला काय चित्र काढायचं छान छोटंसं असं छोटं, ज्या ठिकाणी तुम्हाला काय होईल? जाहिरात करण्यासाठी किंवा लिखाणासाठी सुद्धा जागा भेटेल असं पहा. अशा प्रकारे छत्री हो की नाही? आता इथे एखाद्या दुकानाला आपल्याला नाव द्यायचे. कुठली छत्री आहे ही? फक्त चित्रात आपण छत्री काढली. पुढे काय? पुढे दुकानाचं नाव, अजून
काही समर्थ कॉलेज. अजून पुढे काय म्हणतात? ड्रेसेस. अजून दुसरं काय सांगा. बघा इथे काय करायचं, आमच्या इकडे किंवा आमच्या इथे 50% सूट द्यायची आपल्याला. काय करायची? 50% सूट आहे. म्हणजेच आपण ऑफर म्हणतो ना, 50% सूट. 50% सूट इथे द्यायचं. आमच्या इथे द्या. आमच्या इथे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी रेनकोट उपलब्ध आहे. आता या इथे आपल्याकडे जे जे मिळणार आहे त्याची आपण थोडक्यात माहिती दिली. पण आपल्याला हे दुकान कुठं आहे किंवा हे स्टोअर कुठं आहे हे पाहण्यासाठी ते आपल्याला काय घ्यावं लागेल? पत्ता लिहावा लागेल. कुठे? मेन रोड. या मेन रोड